ऑल इंडिया सैनिक स्कूल 2025 साठी आपण फॉर्म भरलेला आहे. आज फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे. तो ऑल इंडिया सैनिक स्कूलचा आपण फॉर्म भरलेला आहे आणि आता पुढच्या महिन्यामध्ये साधारण फेब्रुवारी महिन्यामध्ये मुलांच्या एक्झाम येऊ शकतात. अजून तारीख डिक्लेअर नाही झालेली, परंतु याची तयारी करण्याच्या अगोदर, कारण बरेचशा मुलांनी नवोदयची तयारी केलेली आहे आणि त्यांना आता सैनिक स्कूलचा फॉर्म भरलेला आहे आणि त्याच्या आधारावर त्यांना तयारी करायची. तर असं की नवोदय आणि सैनिक स्कूलमध्ये सिलेबस मध्ये डिफरन्स आहे. क्वेश्चन पेपरचा जो फॉर्मॅट आहे तो पण वेगळा आहे. त्याच्यामुळं सर्वांना एखाद्या परीक्षेची आपण तयारी करायच्या अगोदर त्याचा सिलेबस आणि तो पण ऑफिशियल सिलेबस आपल्याकडे असलं पाहिजे. जे तुम्ही आतापर्यंत बुक्स वापरताय, तुम्ही आर्यंत, अग्रवाल, जे काही तुमच्याकडे आता सध्या पुस्तकं आहेत, मराठी इंग्लिश माध्यमाचे सर्व पुस्तकं, तर त्याच्यामध्ये सुद्धा जो सिलेबस आहे तो अॅक्युरेटली दिलेला नाहीये. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार की कशा प्रकारे तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे ऑल इंडिया सैनिक स्कूल 2025 चा ऑफिशियल सिलेबस. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता, प्रिंट आउट करून घ्या त्याची. तो कसा करायचा आणि त्याचबरोबर हा अभ्यासक्रम नेमका कसा आहे. 300 मार्कचा पेपर राहतो पूर्ण ऑल इंडिया सैनिक स्कूलचा, त्याच्याबद्दल आपण बोलणार आहे. ऑल इंडिया सैनिक स्कूल लक्षात घ्या, 300 मार्काचा पेपर आहे मुलांसाठी. त्याच्यामध्ये मॅथ्स जो विषय आहे म्हणजे गणित, टोटल त्याच्यामध्ये 50 क्वेश्चन आहेत. एक क्वेश्चन 3 मार्काला, असे म्हणून 150 मार्क्स त्याच्यामध्ये आहेत. दुसरा विषय याच्यामध्ये आहे इंग्लिश किंवा मराठी ग्रामर. तर हा जो पॉइंट आहे ग्रामरचा, याच्यामध्ये 25 क्वेश्चन मुलांना आहेत. 2 मार्काला एक क्वेश्चन, असे म्हणून 50 मार्क्स याचे झाले. त्याबरोबरच पुढचा जो विषय त्याच्यामध्ये इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता. लक्षात घ्या, नवोदय विद्यालयाचा इंटेलिजन्स आणि सैनिक स्कूलचा इंटेलिजन्स ह्याच्यामध्ये फरक आहे. हा नेमका फरक म्हणजे जे सगळं रिझनिंग आहे ते आपल्याला वेगळ्या प्रकारचं आहे. जे बुक्स तुम्ही वापरता त्याच्यामध्ये तुम्हाला ते चॅप्टर्स मिळून जातील. तर इंटेलिजन्सच्या त्याच्यामध्ये 25 क्वेश्चन आहेत. 2 मार्काला एक क्वेश्चन, टोटल 50 मार्क्सचे झालेले. आणि लास्ट त्याच्यामध्ये आलेले लक्षात घ्या जीके. जीके विषय फार वेगळा आहे. सैनिक स्कूलचं जे जीके आहे त्याच्यामध्ये ऑल ओव्हर सर्व विषय, सायन्स, SST, हिस्ट्री, जॉग्राफी, सिविक्स सर्व त्याच्यामध्ये आहे. तो जीके सामान्य ज्ञान याच्यामध्ये 25 क्वेश्चन आहेत. टोटल 50 मार्काचे झाले. टोटल तुम्ही काढले तर 300 मार्क मुलांचे होतात. तो अशा पद्धतीचा हा पॅटर्न आहे ऑल इंडिया सैनिक स्कूलचा. आता यासाठी जो अभ्यासक्रम दिलेला आहे या सर्व विषयांसाठी डिटेलमध्ये, जो ऑफिशियल सिलेबस आहे तो आपण बघूया आणि तो तुम्ही डाउनलोड पण करू शकता. आपण बघूया सिलेबस. ऑल इंडिया सैनिक स्कूलमध्ये जीके विषय फार महत्वाचा आहे, कारण जीके कोणता पडेल हे मुलांना आयडिया येत नाहीये. परंतु यासाठी जे टॉपिक्स आहेत ते आपल्याला दिलेले आहेत आणि टोटल 50 मार्काला जीके पडतं. 25 प्रश्न 50 मार्काला मुलांना विचारले जातात. त्याच्यामध्ये जे टॉपिक्स आहेत ते डिटेलमध्ये दिलेले आहेत. त्याच्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ सायंटिफिक डिव्हाइसेस, आयकॉन्स अँड सिम्बॉल्स ऑफ इंडिया, मेजर रिलीजन्स, आर्ट अँड कल्चर, डिफेन्स वरती आहे, स्पोर्ट्स अँड गेम्स वरती आहे, सुपर सेन्स हे सायन्स वरती आहे, रिलेशन बिटवीन अॅनिमल्स अँड ह्युमन बिंग, टेस्ट, डायजेशन, कुकिंग अँड प्रिझर्वेशन टेक्निक, जर्मिनेशन ऑफ सीड्स, देन ट्रॅडिशनल वॉटर हार्वेस्टिंग, वॉटर पोल्युशन, देन इकडे आपण म्हटलं कन्सेप्ट ऑफ माउंटेन टेरेन, हिस्टॉरिकल मोन्युमेंट्स, शेप ऑफ द अर्थ अँड ग्रॅव्हिटेशन, नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्स, फूड अँड कल्चरल हॅबिटॅट, नेम्स ऑफ यंग वन्स ऑफ डिफरंट एनिमल, फंक्शन्स ऑफ बॉडी पार्ट्स अँड एनिमल, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, बेसिक नॉलेज अबाउट स्ट्रक्चर, फंक्शनिंग अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ युनायटेड नेशन्स, इंडियन लिटरसी अवॉर्ड्स, जे अवॉर्ड्स आहेत त्याच्याबद्दल, नॅचरल कॅलॅमिटीज, इव्हॉपरेशन, लाईफ ऑफ फार्मर्स, ट्रायबल कम्युनिटी, हे सर्व टॉपिक्स जीके मध्ये मुलांना इन्क्लूड आहेत. जे तुम्ही बुक्स वापरता त्याच्यामध्ये असतीलच, पण जे काय ऑफिशियली एखादा चॅप्टर त्याच्यामध्ये वेगळा असेल किंवा दिला नसेल, कमी जास्त असू शकतो, याची क्लॅरिटी आपण या पीडीएफ मधून घेऊ शकता. या मुलांना जे व्याकरण विचारलं जाणार आहे, विशेषतः जे मराठी व्याकरण असणार आहे, ते आपल्याला इथे हिंदी व्याकरण दिसते त्या टाईपमध्ये मराठी व्याकरणची आपण तयारी करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये गद्यांश म्हणजे पॅसेज, विशेषण, सर्वनाम, सर्वनाम, संधी, समास, क्रिया, शुद्ध वाक्य, वर्ण, विचार, विवेक, त्यानंतर त्याला आपण बोलूया मनी आणि वाक्य प्रचार आणि वाक्यांचे प्रकार, वचन, लिंग वचन, अनेक वचन, ह्या ज्या सगळ्या बेसिक क्रिया आहेत हे आपण याच्यावरून आपण आयडिया घेऊ शकता. त्यानंतर जे मुलं इंग्लिश मधून फॉर्म भरणार त्यांना इंग्लिश ग्रामर येणार आहे, जे मराठीमधून त्यांना मराठी ग्रामर येणार. मराठी ग्रामर बद्दल आपण थोडं आयडिया घेतली, कारण मराठीचं त्यांनी दिलेलं नसतं, पण त्याच्या आधारावर आपण अभ्यास जो आहे तो करू शकतो, कारण हा ऑफिशियल पीडीएफ आहे. ऑल इंडिया सैनिक स्कूलची ही ऑफिशियल पीडीएफ आहे. तर इंग्लिश ग्रामर मध्ये पण विद्यार्थ्यांना कंप्रेशन, पॅसेज, प्रिपोजिशन, आर्टिकल, वोकॅब्युलरी, वर्ब अँड टाइप, कन्फ्युजिंग वर्ड, क्वेश्चन टॅग, टाइप्स ऑफ सेंटेन्स, टेन्स फॉर्म, काइंड ऑफ नाउन, काइंड ऑफ प्रोनाउन्स, करेक्ट स्पेलिंग, ordering of words in sentence, sentence formation, antonyms, synonyms, adjective, interjection, idiom, phrases, collective noun, number, gender, adverb, rhyming word, singular and plural, हे याच्यावर आधारितच त्यांना 25 प्रश्न पडणार आहेत इंग्लिश ग्रामरचे. तर मॅथ्स मध्ये गणित विषय हा महत्वाचा विषय मुलांना सैनिक स्कूलसाठी. त्याच्यामध्ये पण नॅचरल नंबर, एलसीएम, एचसीएफ, युनिटरी मेथड, फ्रॅक्शन, रेशो, प्रोपोर्शन, प्रॉफिट लॉस, सिम्प्लिफिकेशन, ऍव्हरेज, पर्सेंटेज, एरिया अँड पेरिमीटर, सिंपल इंटरेस्ट, लाईन्स अँड अँगल, टेम्परेचर, देन कन्व्हर्जन ऑफ युनिट्स, रोमन न्यूमरल, टाइप्स ऑफ अँगल, सर्कल, व्हॉल्यूम, क्यूब अँड क्यूबॉइड, प्राइम कंपोजिट नंबर्स, प्लेन फिगर्स,
डेसिमल नंबर, स्पीड अँड टाइम, ऑपरेशन ऑन होल नंबर्स, कॉम्प्लिमेंटरी सप्लिमेंटरी अँगल आणि अरेंजिंग द फ्रॅक्शन याच्यावर आधारित मुलांना मॅथ्स विषय विचारला जाणार आहे. तो अशा प्रकारे ऑल इंडिया सैनिक स्कूल क्लास 6 साठी जेवढं सगळं काय महत्वाचे सिलेबस आहे जो ऑफिशियली दिलेला आहे तो आपण बघितलेला आहे. क्लास 9चा पण सिलेबस या पीडीएफ मध्ये आहे. तो क्लास 9 साठी जी मुलं तयारी करत आहेत त्यासाठी पण ह्याच्यामध्ये पीडीएफ ही आहे. ही पीडीएफ आपल्याला जर डाउनलोड करायची असेल तर आपल्याला यासाठी हा नंबर सेव्ह करायचा आहे. तर आपल्याला हा नंबर सेव्ह करायचा, या नंबरला व्हॉट्सअपला आपल्याला मेसेज करायचा आहे. तो मेसेज टाईप करताना आपण डायरेक्टली हा मेसेज टाईप करायचा आहे SY म्हणजे सिलेबस. तो SY मेसेज सुरुवातीला हाय वगैरे नाही पाठवायचा, डायरेक्टली आपला नंबर सेव्ह करून SY टाईप मेसेज करायचा आहे. तुम्हाला ऑटोमॅटिकली तिथं एक लिंक मिळणार आहे, त्याच्यात तुम्ही डाउनलोड करू शकता. तो अशा प्रकारे ऑफिशियल सिलेबस सैनिक स्कूलचं तुमच्यापाशी असणं गरजेचं आहे, कारण स्टेप बाय स्टेप तुम्ही तयारी करण्यासाठी नक्की परीक्षेमध्ये काय विचारलं तर याची क्लॅरिटी मुलांना असणं आवश्यक आहे. आणि ह्या ऑल इंडिया सैनिक स्कूलची तयारी आज आपल्या ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामधून मुलं आपली करत आहेत. त्यासाठी जे लेक्चर्स आहेत आपल्या ह्या युट्यूब चॅनलच्या लाईव्ह सेक्शन मध्ये आपण जर जाऊन बघितलं तर आपल्याला लाईव्ह लेक्चर्स पण पाहायला मिळतील. यासाठी जर आपल्याला जॉईन करायचं असेल तर या नंबरला व्हॉट्सअपला आपण मेसेज करा, आणि जर आपला पीडीएफ पाहिजे असेल तर लगेच डाउनलोड करण्यासाठी नुसत्याला मेसेज करा व्हॉट्सअपला SY म्हणून, स्टार्टिंगला फक्त SY टाईप करून मेसेज करा. तर अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आणि जे बाकीच्या सर्व एक्झामची माहिती आपल्या युट्यूब चॅनलवर येत असते. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की आपण कमेंट करा, शेअर करा, त्याला खरी गरज आहे त्याच्यापर्यंत, आणि लाईक करा. तर सैनिक स्कूलच्या डेट बाबत आणि बाकीच्या ज्या प्रोसेस आहेत त्यानंतर काउन्सिलिंग असते पुढे, या सर्व बाबतीत आपल्यासाठी हा चॅनल खूप महत्वाचा आपल्यासाठी राहणार आहे. तो पुढच्या या सर्व गोष्टी आपल्याला मिळवत राहण्यासाठी आपण या सबस्क्राईब करून जो बेल आयकॉन आहे तो पण दाबून ठेवा, आणि पुढच्या माहितीसाठी आपण भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.